पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नरसापूर गावात घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेच्या निषेधार्थ धुळे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आरती अरुण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। या घटनेत एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे। नगरसेविका आरती पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीवर जलदगती न्यायालयात सुनावणी करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच केंद्र सरकारने शक्ती कायदा तात्काळ मंजूर करून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाद्वारे समाजातील विकृत प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी सुवर्णा पाटील, संध्या सौंदाने, आरती नवसारे, रिया पवार, रेखा पाटील, मनीषा गिरसे, ज्योती बोरसे आदी महिला उपस्थित होते। भोर या तालुक्यातील नरसापूर गावामध्ये अतिशय मन हेलावून टाकणारी आणि तसेच संतापजनक घटना घडलेली आहे। एक 4 वर्षीय निष्पाप चिमुरडीवर 65 वर्षाच्या नराधमाने क्रूर अत्याचार करून हत्या केलेली आहे। या नीच हरामखोराला लवकरात लवकर जलद गतीने याच्यावर कठोर कारवाई करायला हवी आणि नवीन पोस्को कायद्याच्या अंतर्गत त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला फाशी देण्यात यावी। यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी जाहीर निषेध करत आहोत। समाजामध्ये आपण कुठेतरी मागे पडलो आहोत। नागरिकांनी सुद्धा सजग राहायला हवं। शक्ती कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हेगाराला 21 दिवसाच्या आत फाशी होत असते, परंतु आपलं दुर्दैव असं आहे की केंद्रामध्ये शक्ती कायद्याची तरतूद अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित केली गेली आहे। तर केंद्र सरकारला माझी नम्र विनंती असेल की शक्ती कायदा हा लवकरात लवकर राज्यामध्ये लागू करावा, जेणेकरून असे नराधम पुन्हा उत्पन्न होणार नाहीत आणि पुन्हा अशी हिंमत कोणी करणार नाही। हा शक्ती कायदा जर लागू झाला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसते। या चिमुरडीला नक्कीच न्याय मिळायला पाहिजे, पीडितांना पण नक्कीच न्याय मिळायला पाहिजे। तर शक्ती कायदा जर केंद्र सरकारने लवकरात लवकर अंमलात आणला तर ह्या गोष्टी लवकरात लवकर थांबतील आणि यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी त्या पीडित कुटुंबाला, त्या ताईला न्याय मिळायला पाहिजे यासाठी आम्ही जाहीर निषेध करत आहोत।